नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न घेऊन शिक्षक अरुण जाधव हे आज गांधी जयंतीच्या मुहूर्तावर जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते। मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आज हे अन्नत्याग आंदोलन स्थगित केलंय। शिक्षकांची पदोन्नती, विस्तार अधिकारी पदोन्नती, मुख्याध्यापक पदोन्नती तात्काळ पूर्ण करावी, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव निकाली काढावे, शिक्षकांच्या जिल्ह्या अंतर्गत बदल्या कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष अरुण जाधव हे आज गांधी जयंतीच्या मुहूर्तावर जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते। मात्र शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन तोंडी दिल्यानंतर त्यांनी हे अन्नत्याग आंदोलन स्थगित केले। यावेळी सहशिक्षक मंगेश जयवळ, गणेश काकडेकर यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती। सर, आमच्या प्रमुख मागण्या आहेत। प्रथम जी मागणी आहे तर ती केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापक यांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, कारण अनेक दिवसापासून हे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यामुळे अनेक आमचे शिक्षक बांधव सेवानिवृत्त होऊन गेलेले आहेत आणि आता काही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, परंतु त्यांना पदोन्नती मिळत नाही आणि हा त्यांच्यावरचा फार मोठा अन्याय आहे। दुसरी जी मागणी आमची प्रामुख्याने आहे ती निवड वेतन श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणी। तर ही मागणी त्यांनी कालच्या आमच्या पत्राची दखल घेऊन निवड वेतन श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणीची बरीचशी प्रकरणं त्यांनी निकाली काढलेली आहेत। आज उद्या आदेश पण निर्गमित होतील, परंतु त्यामधील काही जे शिक्षक आमचे बांधव आहेत ते पात्र आहेत, परंतु या पात्र शिक्षकांना पण सरसकट निवड वेतन श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणी मिळावी अशा प्रकारची प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये करण्यात आलेली आहे। त्यानंतर आमच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्याचे शासन आदेश असताना, शासन परिपत्रक असताना आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आम्हाला लेखी आदेश दिलेले असतानासुद्धा, लेखी आश्वासन दिलेलं असतानासुद्धा आमच्या आजपर्यंत बदल्या झालेल्या नाहीत। तर त्या जिल्हांतर्गत बदल्या, जे बदली इच्छुक पात्र शिक्षक आहेत त्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात याव्यात आणि त्यानंतर जे आमचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मागील 2 वर्षापासूनचे आहेत तर त्यांना पुरस्कार तर त्यांनी जाहीर केलेले आहेत, परंतु त्या पुरस्काराचं वितरण झालेलं नाही, त्यांना प्रदान करण्यात आलेलं नाही, त्यांचा सन्मान झालेला नाही आणि म्हणून हा पुरस्कार सोहळा पण लागलीच घ्यावा, आचारसंहितेपूर्वी घ्यावा अशा प्रकारची मागणी या मागण्यासाठी आम्ही हे अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी आजपासून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आजच्या दिनानिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करून हे आंदोलन सुरू केलेलं आहे। परंतु माननीय शिक्षणाधिकारी महोदय श्री कैलासी दातकी साहेब यांच्या तोंडी आश्वासन आणि माननीय उपशिक्षणाधिकारी तद्वतच जिल्हा परिषदमधील सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी या ठिकाणी येऊन आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि आम्हाला उद्या त्यांनी लेखी शेड्यूल देण्याचं या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे। लेखी पत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने लेखी पत्र देण्याचं त्यांनी आश्वासित आम्हाला केलेलं आहे आणि ते पत्र आम्हाला उद्या मिळेल आणि त्या पत्राप्रमाणे ती कार्यवाही होईल अशी आमची अपेक्षा आहे। परंतु जर अशा प्रकारचे ही कार्यवाही झाली नाही, आचारसंहितेपूर्वी आमची जर ही कामं झाली नाहीत, या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत, तर याहीपेक्षा आणखी उग्र आंदोलन, लोकशाही मार्गानं आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। प्रसंगी रस्त्यावरची लढाई पण आम्ही या ठिकाणी करणार आहोत अशा प्रकारचा इशारा देखील आम्ही प्रशासनाला दिलेला आहे। थँक्यू। शेतकरी आणि महिलांना शासनातर्फे देण्यात येणारं अनुदान वितरित करण्यास बँक व्यवस्थापनाकडून विलंब केला जात असल्याने आमदार कुचे हे चांगलेच संतापले आहेत। बँक ऑफ महाराष्ट्राच्या बदनापूर शाखेत आज हा प्रकार घडलाय। आमचं काम आहे, आमचं काम आहे, पैसे द्यायचं आमचं काम आहे। तू आता ना म्हणलं काय बोललो? आम्हाला सगळ्यांचे पैसे द्यायचे, फक्त केवायसी मुळे
जालन्याच्या बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बदनापूर येथील महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक खोब्रागडे आणि बँकेतील कर्मचाऱ्यांवर आमदार कुचे चांगले संतापले. बदनापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत विविध थकीत कर्ज प्रकरणांमुळे शेतकरी आणि महिलांचे खाते बँक व्यवस्थापनाने होल्डवर टाकले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या विविध योजनांसह महिलांच्या लाडकी बहीण योजनेचे अनुदान वाटप करण्यास अडचणी येतात. शेतकऱ्यांना आणि महिलांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनुदानात विलंब होत असल्याने संतप्त शेतकरी आणि महिलांनी या तक्रारींचा पाडा आमदार कुचे यांच्याकडे वाचला. शेतकरी आणि महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार कुचे यांनी थेट बदनापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा गाठत शाखाधिकारी खोब्रागडे आणि बँकेतील कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर धरलं. शासन शेतकरी आणि महिलांना आर्थिक मदत देत असताना आपण त्यांची अडवणूक करू नये, तसेच होल्ड केलेल्या खात्यावरील रक्कम त्या लाभार्थ्याला तातडीने वितरित करावी असा दम यावेळी कुचे आणि बँक अधिकाऱ्यांना दिलाय. नवरात्रात 9 दिवस महिला मोठ्या उत्साहात दांडिया खेळत असतात. गरबा आणि दांडिया खेळण्याचा महिलांच्या आरोग्याला मोठा फायदा असल्याची प्रतिक्रिया विधी गोविंद गोयल यांनी दिली आहे. नवरात्र उत्सव भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशाच्या वेगवेगळ्या भागात हा उत्सव साजरा केला जातो. जालना जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या दुर्गा मंडळात हा उत्सव साजरा केला जातो. महिलांनी दांडिया खेळणे हे आरोग्यासाठी लाभदायक आहे अशी प्रतिक्रिया विधी गोविंद गोयल यांनी दिली आहे. शिवाय महिलांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय. मालती घनश्याम गोयल, शिखा गोपाल गोयल, विधी गोविंद गोयल आदींची उपस्थिती होती. भाभी नवरात्रि का महोत्सव आ रहा है, क्या शुभकामना देना चाहोगी महिला वर्ग के लिए और कैसा गरबा नवरात्रि सेलिब्रेट होना चाहिए आपके हिसाब से? 9 दिन हम लोगों ने खूब रात में डांडिया खेलना चाहिए और माता रानी उसी से खुश होती है, क्योंकि 9 दिन महिषासुर के साथ में उनका जो युद्ध चला था उसके लिए हम लोग नवरात्रि को सेलिब्रेट करते हैं. तो माता रानी को खुश करने के लिए हम लोग डांडिया करते हैं. और आजकल की लड़कियों को अगर ऐसे लगता है तो फिटनेस का भी एक बहुत अच्छा एक रीज़न है कि हमने डांडिया करना चाहिए. जालना शहरातील राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकासह कर्मचाऱ्याविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संचालक अध्यक्ष चंदूलाल मोहनलाल बियानी, व्यवस्थापक मनोज चव्हाण आणि रोकपाल शेख रईस यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालना शहरातील श्रीकृष्ण नगर येथील रहिवासी केदारनाथ रमणाजी बुधवंत यांनी राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकमध्ये सुमारे 4.5 लाख रुपयांची बचत ठेवली होती. मात्र त्यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी बँकेकडे पैशाची मागणी केली. बँकेत वेळोवेळी चक्रा मारून देखील बँक प्रशासनाने त्यांची एफडी तोडून दिली नाही. शिवाय बचत खात्यातील पैसे देण्यास टाळाटाळ करत तुला काय करायचे ते करून घे अशी धमकी देत फसवणूक केली. या प्रकरणात अखेर सदर बाजार पोलीस ठाण्यात बँकेचे अध्यक्ष चंदूलाल मोहनलाल बियानी, बँक व्यवस्थापक मनोज चव्हाण आणि बँक रोकपाल शेख रईस यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318, 351 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. तर बँकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळातील अनेक सदस्य मागील 6 महिन्यांपासून फरार असल्याची माहिती देखील समोर येते. शिवाय लातूर आणि बीड जिल्ह्यात बँक व्यवस्थापनाविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. भोकरदन जाफराबाद तालुक्यात 5 वर्षात एकही विहीर मंजूर करण्यात आली नसल्याचा आरोप खासदार कल्याण काळे यांनी केलाय. तर या प्रकरणात चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. कोणत्याही विधानसभा मतदारसंघात रोहिओ अंतर्गत अधिकाधिक विहिरी मंजूर व्हाव्यात यासाठी आमदारासह लोकप्रतिनिधींची धडपड असते. परंतु गत 5 वर्षात भोकरदन जाफराबाद तालुक्यातून 4737 प्रस्ताव आले असताना एकही शेतकऱ्याचा प्रस्ताव मंजूर झाला नसल्याची बाब दिशा समितीच्या बैठकीत पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिल्या आहेत. केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत घेतलेला आढावा आणि झालेली चर्चा याची माहिती खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेत अंगणवाडीतील निकृष्ट पोषण आहाराची चौकशी करण्यात यावी, जल जीवन मिशन योजनेच्या विषयी चर्चा करण्यात आली. टेस्टिंग बोर न घेताच विहिरी खोदल्या आहेत. अनेक योजनांची हायड्रोलिक चाचणी न करताच पाणी पुरवठा केला जात असल्याचं खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला खासदार डॉक्टर कल्याण काळे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचा, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, काँग्रेसचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ देशमुख आदीसह विविध दैनिकातील आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांची उपस्थिती होती.
तिथे स्टोरिंग कॅपॅसिटी प्रॉपर नव्हती का, त्यांचं ते ठेवलं बरोबर नाही का, हे व्हेरीफाय करतील ना चौकशीमध्ये. नाही, माझ्याकडे ज्या तक्रारी आता आल्या या मिटिंगच्या आधी, तो विषय मी त्या बैठकीमध्ये मांडला, हे आपल्याला सांगायचं होतं. आणि मग यांना सांगितलं त्या बैठकीच्या अनुषंगाने त्याची चौकशी करा. तत्पूर्वी तक्रार आल्या होत्या सर आपल्याकडे? तशी तक्रार माझ्याकडे कोणती प्राप्त नव्हती. येतो ना मी. आणखीन एक दुसरा मुद्दा होता रोजगार हमी योजनेचा. साहेबांनी आत्ता आपल्याला सांगितलं जवळजवळ सगळ्या तालुक्यामध्ये विहिरी वाटप झाल्या बऱ्यापैकी. काही ठिकाणी 2000 झाल्या, काही 1000 झाल्या. आणि जाफराबाद आणि भोकरदनमध्ये 5 वर्षांनी एकही विहीर मंजूर झाली नाही. आणि उघड्या डोळ्याने आम्ही प्रशासन म्हणून त्याच्याकडे आढावा घेतो दर महिन्याला बैठकीचा, प्रत्येक पंचायत समितीचा. एकही विहीर मंजूर नाही. 4737 विहिरी ह्या भोकरदनमध्ये प्रलंबित आहे आणि 450 विहिरी जाफराबादमध्ये प्रलंबित आहे. हे प्रकरण तसेच पडू नये. आज जिल्हाधिकारी महोदयाला सांगितलं की याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी म्हणून सगळ्यांची चौकशी करा आणि कोण दोषी त्याच्यावर कारवाई करा. तुमच्या लक्षात नाही आलं, शेतकऱ्यांनी विहिरी मला मंजूर करून द्या असा अर्ज केलाय, डिमांड केली 4737 लोकांनी. एकही विहीर मंजूर केली नाही 5 वर्षात, की जी दरवर्षी 2-2 हजार विहिरी इतर तालुक्यात मंजूर झाल्या. मंजुरीचे अधिकार इजेस डेप्युटी कलेक्टर आणि CO त्यांनीच नाही केलं म्हणू लागलो मग मी. आणि आढावा घेतात दरवर्षी दर महिन्याला सगळ्या BDOचा, तुमचं काय चाललं सांगा, तुमचं काय चाललं सांगा. मग आता 5 वर्ष विहिरी होऊ नये याला जबाबदार कोण? याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, कोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7559340875 किंवा 9420083385. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर.
आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202।